रॉ मटेरियल, सेमी फिनिश मटेरियल. हा राईट. मटेरियल लेजर बनवलं होतं आपण आय थिंक. तुम्ही ते चार्ट्स ऑफ अकाउंट्स वगैरे दिलेलं. डिफाइन Charts- मटेरियल टाइप. चार्ट्स ऑफ अकाउंट. अरे विजय, ये पर गलती आपकी है याद रखो. आप लोगों ने IOC मटेरियल लेजर को है बनवलं ना होतं वो? आपण. फोन करके ही बोला था गाड़ी मटेरियल नहीं, लेजर नहीं, नहीं. करना, फोटो निकालना और बेचना. OMX 2 वगैरे ट्रान्झॅक्शन कोड यूज केलं होतं का? विदाउट कार्डबोर्ड. गलती है ना ये आप लोग की. मटेरियल टाइप OMS2. नहीं वो सुनो ना, वो ड्राइवर से कर अजून? आपकी तरफ का काम है. वैल्यूएशन एरिया, प्लान कोड. डिफाइन इंडस्ट्री सेक्टर OMS3. ओके ओके ओके, ते पण झालंय का? ओके, अजून बस तेवढंच. इथपर्यंत झालं का? हो. ठीक आहे. सो आपण आज बघू आता मटेरियल लेजर. ओके, सो आता थोडस जरा मध्ये थिअरी असणार आहे, लक्षात घे. सो आता काय आहे माहिती का, मटेरियल लेजर आपल्याला पहिले ऍक्टिव्हेट करावं लागतं. कोणतं पण मटेरियल जर आपल्याला बनवायचं असेल सिस्टम मध्ये, तर आपल्याला काय करावं लागतं, मटेरियल लेजर ऍक्टिव्हेट करावं लागतं. थोडं लक्षात दे. एस्पेरानोमध्ये मटेरियल बनवायच्या आधी मटेरियल लेजर आपल्याला ऍक्टिव्हेट करावं लागतं. ECC सर्व्हर मध्ये तुम्हाला मटेरियल लेजर काय आपल्याला हे ऑप्शनल आहे. ठीक आहे. सो अकाउंट वाले जे करन्सी बनवतात त्याला आपण काय म्हणतो, कंपनी करन्सी म्हणतो. आणि ते आपण जे काही रिपोर्ट बनवतो ते मल्टिपल करन्सी मध्ये जर पाहिजे असेल, मीन्स आपल्याला बिझनेस सांगतो की मला हे रिपोर्ट वेगवेगळ्या करन्सी मध्ये पाहिजे, तर आपण काय करतो, मटेरियल लेजर मध्ये सगळ्या गोष्टी करू शकतो. ठीक आहे. सो आता सिनियर कसं, समजा अजून आता एक आपण काय बाहेरून मटेरियल घेतलेलं आहे, ठीक आहे, आणि ते विकलं, फक्त स्टिकर लावलं. ठीक आहे. तर दुसरा सिनियर असा आहे परत त्यात की आपण तेच मटेरियल आपल्या कंपनीमध्ये बनवतोय आणि ते विकतोय. ठीक आहे. तर त्याला काय लागतं, आपल्याला प्रोडक्ट कॉस्ट लागते त्याला. म्हणजे मटेरियल तुम्हाला बनवायचे, मशीनची कॉस्ट, लेबरची कॉस्ट, त्यानंतर तुम्हाला मटेरियलचं कॉस्ट तर आहेच आहे, त्यानंतर इलेक्ट्रिसिटी वगैरे, या सगळ्या काय होतं तुम्हाला कॉस्ट तुम्हाला लागतं. राईट. तुम्हाला काय करतो, प्रोडक्ट कॉस्ट मध्ये तुम्हाला त्याची हेल्प होती. सो प्रोडक्ट कॉस्ट अनालिसिस त्यामध्ये तुम्ही मटेरियल लेजर मध्ये सुद्धा करू शकता. मी ज्या आता गोष्टीवर तुम्ही ते मटेरियल लेजर मध्ये करू शकता. ठीक आहे. सो प्रत्येक मटेरियल आपण कॉस्ट अनालिसिस करत नाही, काही ठराविक मटेरियल असतात त्याच्यात आपण काय करतो, कॉस्ट अनालिसिस करतो. सो मटेरियल लेजर इज ऑप्शनल. इट इज अ कंपल्सरी इन एस/4HANA. बिफोर क्रिएटिंग मटेरियल यू शुड ऍक्टिव्हेट मटेरियल लेजर. ठीक आहे. तर त्याचं ऍप्लिकेशन काय असणार आहे, मटेरियल लेजर बिकम द सोल सोर्स, द मटेरियल व्हॅल्युएशन, and these only not improve valuation consistency but also allow superior reporting and analysis. So यामध्ये आपल्याला रिपोर्ट नाही तर हिस्टॉरिकल रेट सुद्धा मिळतात, ते पण 3 करन्सीमध्ये. ठीक आहे. त्याच्यात आपल्याकडे काय भारतीय रुपीज करन्सी भारतीय रुपीज मध्ये आहे, तर ते आपल्याला US करन्सी मध्ये दाखवायची. तर आपल्याला कन्व्हर्जन ही करायची गरज पडत नाही, सिस्टम ऑटोमॅटिक कन्व्हर्जन करून देते तुमच्या मटेरियल लेजरच्या हेल्पने. ठीक आहे. एवढं समजलं मटेरियल लेजर कशासाठी काय यूज करतो आपण ते. ओके. नक्की समजलं. पुढे जायचं आता कॉन्फिगरेशन बघायचं याचं. ओके. ठीक. तर आपण याच्यात आता कॉन्फिगरेशन बघू. तर याचा स्टेप फर्स्ट आहे. आता फर्स्ट स्टेपचा तुम्ही पहिले 5 सांगतो तुला कसं आहे, मग तुला सांगतो त्याचा नेमका. स्क्रीन शेअर करतो मी. रेकॉर्ड होतोय ना सेशन? हो. ओके. सो फर्स्ट स्टेप आहे त्याच्यामध्ये SPRO. पाथ बघून घे त्याचा. SPRO नंतर लिहून घ्यायचा SPRO, SAP रेफरन्स ING, देन कंट्रोलिंग मध्ये प्रोडक्ट कॉस्ट कंट्रोलिंग. प्रोडक्ट कॉस्ट कंट्रोलिंग झालं, त्यात ऍक्च्युअल कॉस्ट अँड कॉस्ट स्लॅश मटेरियल लेजर, त्यात असाइन करन्सी टाइप, assigning currency type and define material ledger types. ठीक आहे. हा आपला फर्स्ट टॉपिक याच्यामधला याचा ट्रान्झॅक्शन कोड आहे.
OMX2 OMX2 हा त्याचा ट्रान्झॅक्शन कोड. हा लिहून घ्यायचे हे टॉपिक नाही. त्याचा पाथ हा नंतर लिहून घेशील रेकॉर्डिंग पाहून ट्रान्झॅक्शन कोड आहे. सो क्लिक ऑन IMG ऍक्टिव्हिटी. आता याच्यात गेल्यानंतर आपल्याला काय करायचंय, मटेरियल लेजर पहिले बनवायचे. ठीक आहे. सो मटेरियल लेजर बनवणं इट इज यूज इन द मटेरियल प्राइस अनालिसिस. इट इज मेनली यूज इन द रिपोर्टिंग अँड अनालिसिस म्हणजे मटेरियल टाईप. सो आता एकदा पहिले पोझिशनवर क्लिक करायचं. इथे काय विचारतं ते मटेरियल लेजर टाईप. आपण मटेरियल टाईप बनवलंच नाहीये तर टाकू शकणार नाही, म्हणून मग करायचं न्यू एंट्रीवरती क्लिक. न्यू एंट्री क्लिक केलं. आता मटेरियल टाईप आपला कंपनीचा कोड काय, आपण काय बनवला होता कंपनी कोड ADPO. ADPO म्हणजे टाकायचं ADPO. ठीक आहे. इथे टाकायचं डिस्क्रिप्शन मध्ये मटेरियल लेजर आणि कंपनीचं नाव ADPO. ओके. सो एंटर करायचं, याला करायचं सेव्ह. आता इथं ऑप्शन काय माहिती का तुला, इथं तू वेगवेगळे करन्सी रिपोर्ट इथे टाकू शकते. कसं टाकणार ते सिलेक्ट करायचं, डिव्हाइड इंटिजर कॅरेक्टरिस्टिक्स, याच्यामध्ये तू वेगवेगळे करन्सी टाकू शकतो. पण सिस्टम पुढे जाऊन तुला एरर शो करते, म्हणून आपण तिथे वेगळी करन्सी टाकत नाही. फक्त आपण 10 ही इंडियनच करन्सी टाकतो सध्या पुरते. जेव्हा ते एरर सॉल्व्ह होतील तेव्हा आपण दुसऱ्या करन्सी टाकणार आहे. मला बॅक करायचं, बॅक. आता नेक्स्ट स्टेप लिहूया याच्यामध्ये. पुढची स्टेप असाइन मटेरियल लेजर टाइप टू व्हॅल्युएशन एरिया. असाइन मटेरियल लेजर टाइप टू व्हॅल्युएशन एरिया. ट्रान्झॅक्शन कोड आहे OMX3. ठीक आहे. सो क्लिक ऑन IMG ऍक्टिव्हिटी. आता याच्यामध्ये गेल्यानंतर आपल्याला क्लिक करायचं आहे पोझिशन वरती. इथे आता व्हॅल्युएशन एरिया टाकायचं. व्हॅल्युएशन एरिया म्हणजे असतो आपला प्लॅन कोड. प्लॅन कोड काय आपला कोड ADPOच आहे. ADPO टाकायचं. इथे एंटर करायचं. इथं आलाय का तुला ADPO? नाही. मग क्लिक करायचं न्यू एंट्री वरती. इथे टाकायचं व्हॅल्युएशन एरिया म्हणजे ADPO. पुढे मटेरियल लेजर टाईप टाकायचं, तो म्हणजेच ADPO. एंटर. इथे तुम्हाला ग्रीन सिग्नल आलं म्हणजे तुमचं ओके. जर रेड सिग्नल आलं समजा इथं तुमचं काहीतरी चुकलेलं. सो याला करायचं सेव्ह. कोण रिक्वेस्ट आपण कोणती बनवली होती, अदानी पॉवर होतं का? अदानी. हो, अदानी ग्रुप ऑफ इंडस्ट्री. ग्रुप ऑफ इंडस्ट्री. सिलेक्ट केलं, एंटर. हे झालं. आता नेक्स्ट स्टेप तुमची ऍक्टिव्हेट मटेरियल लेजर टाइप. ऍक्टिव्हेट मटेरियल लेजर फॉर व्हॅल्युएशन एरिया. ट्रान्झॅक्शन कोड आहे OMX1. So click on IMG activity. Then activate material layer. डबल क्लिक. इथे करायचं पोझिशन वर क्लिक. इथे टाकायचं व्हॅल्युएशन एरिया. व्हॅल्युएशन एरिया काय तुमचा ADPO म्हणजे प्लांट कोड. एंटर. सो आता इथं ग्रीन सिग्नल आहे. इथे काय करायचं तुम्हाला सिलेक्ट करायचं इथे. आता इथे 2 आणि 3 तुम्हाला दोन ऑप्शन दिसत आहे, एक ट्रान्झॅक्शन बेस आणि एक आहे तुमचं सिंगल मल्टीलेअर. आता याचा अर्थ काय असतो, जर मी आता पहिले सांगितलं तुला सिनियर, जर मी मटेरियल विकत घेतलं आणि फक्त स्टिकर लावून विकतोय तर मी सिलेक्ट करेल 2 म्हणजेच ट्रान्झॅक्शन बेस. जर मी मटेरियल मी माझ्या कंपनीमध्ये बनवतोय तर मला खर्च लागेल, तर मला काय करावं त्याचं कॉस्ट अनालिसिस करावं लागेल, तर मी सिलेक्ट करणार 3 म्हणजे सिंगल मल्टी लेवल. ठीक आहे. पण नॉर्मली जेव्हा पण आपण मटेरियल लेजर बनवतो तेव्हा सिलेक्ट करतो 2, 3 सिलेक्ट करत नाही. देन ML ऍक्टिव्हेशन दिसतं इथं मटेरियल लेजर ऍक्टिव्हेट, याला क्लिक करायचं म्हणजे मटेरियल ऍक्टिव्हेट. विदाउट ऍक्टिव्हेट अवर मटेरियल नॉट म्हणजे विदाउट दिस checkbox we do not create a material. ठीक आहे. इन एस्क्रो नाव I have to activate this. तर ऍप्लिकेशन कसं म्हणता येईल याला आपल्याला, here we activating the material ledger combination of plant company code. ठीक आहे. तो याला करायचं सेव्ह, एंटर, एंटर. झालं तुमचं मटेरियल लेजर सेव्ह. आता आपल्याला काय करायचंय, याच्या ज्या पण काही सेटिंग आपण आतापर्यंत बनवल्या त्या सगळ्या ऍक्टिव्हेट व्हायला पाहिजे लगेच. ठीक आहे. त्यासाठी आपल्याकडे काय ट्रान्झॅक्शन कोड आहे टाकायचं इथं /n CKMSTART हा ट्रान्झॅक्शन कोड यूज करायचा. ठीक आहे. एंटर करायचं. काय प्रोडक्शन स्टार्टअप फॉर मटेरियल लेजर हे त्याचं टॉपिकचं नाव.
इकडून काय CKM स्टार्ट. ठीक आहे. तर इथं आपलं प्लॅनचा कोड टाकायचा तो म्हणजे ADO. इथे खाली एक्सचेंज रेट टाईप दिलेले आहे, याला सिलेक्ट करायचं इथे M. आता एमचा अर्थ काय असतो की आता समजा मी मटेरियलचा ऑर्डर दिली, ठीक आहे, त्यावेळेस डॉलरचा भाव आहे तुमचा 80 रुपये आणि मग मी पेमेंट कधी करणार समोरच्या व्यक्तीला. आता बाहेरून येतंय फॉरेन येतं म्हणल्यावर तुम्हाला 10-15 दिवस तर लागतील मटेरियल येण्यासाठी. ज्या दिवशी मटेरियल तुमच्या प्लांट मध्ये येईल त्या दिवशी डॉलरचा जो रेट असेल त्यानुसार मी पैसे देणार. याचा असा अर्थ आहे की ज्या दिवशी मी ऑर्डर दिली त्या दिवशी पैशाचा रेट जर 80 असेल तर मी 80 रुपयांनी देणार नाही. मी काय करेल, ज्या दिवशी माझ्या प्लांटमध्ये पैसे येईल, सॉरी माझ्या प्लांटमध्ये मटेरियल येईल, त्या दिवशी जर रेट 80 ऐवजी 100 असेल मी 100च्या भावाने देईल. जर त्याचा 50 रुपये असेल तर 50च्या भावाने देईल. पण मी कधी ज्या दिवशी मला मटेरियल भेटेल त्या दिवशी. म्हणून आपण काय करतो एम सिलेक्ट करतो, म्हणजेच एमचा अर्थ काय इथे स्टँडर्ड ट्रान्झॅक्शन ॲट ॲव्हरेज रेट. देन हे टेस्ट रन इथं काढून टाकायचं, कारण आपण टेस्ट रन नको आहे आपल्याला डायरेक्टली ऍक्टिव्ह व्हायला पाहिजे. तो मग इथं घड्याळावर क्लिक करायचं, एक्झिक्यूट. इथं आपल्याला जर लगेच आपलं सेटिंग अप्लाय करायचं असेल तर क्लिक करायचं स्टार्ट इमिजिएटली वरती, नाहीतर मग इथं डेट टाकायचं, टाइम टाकायचं, त्या दिवशी तुझं ऍक्टिव्हेट होऊन जाईल. सो स्टार्ट इमिजिएटली करायचं, चेक करायचं, कन्फर्म करायचं. एकदा कन्फर्म केल्यावरती तो तुला आउटपुट दिवस विचार इथे टाकायचं LP01. आउटपुट तुझं प्रिंटरचं नाव इथे टाकावं लागतं. आपल्याकडे प्रिंटर आता अवेलेबल नाहीये म्हणून LP01 हे टाकलं मी. एंटर करतो, सेव्ह, कंटिन्यू. हे काय झालं, तुझं मटेरियल लेजर तुझं ऍक्टिव्हेट झालेलं आहे. ठीक आहे, 1-2 मिनिटं फक्त.
ओके. सो समजलंय प्रणय तुला आपण मटेरियल लेजर कसं ऍक्टिव्हेट करतो ते? प्रणय? हॅलो. हॅलो. हो हो. ओके. सो आता मटेरियल लेजर आपण ऍक्टिव्हेट केलं. आपलं काय करायचं आता मटेरियल बनवायचं. ठीक आहे. ओके. ओके. सो ऍज अ कन्सल्टंट याच्यामध्ये असं इनवर्ड आउटवर्ड आपलं काय हे नसतं ना सिस्टम मध्ये तसं? म्हणजे म्हणजे मटेरियल इनवर्ड वगैरे करतो ना आपण, तेच आहे का हे? अजून नाही प्रोक्युरमेंट अजून बाकी आहे. पुढे खूप ते आपण आता जर बेस बनवतोय. अच्छा, आपण ते सगळं सेटअप करतोय ना? अजून आपल्याला वेळ आहे बाकीचं करायला. ओके ओके. ओके. सो आता नेक्स्ट ऍज अ कन्सल्टंट बॅकएंड मध्ये जे आपल्याला काही सेटिंग लागणार होत्या त्या आपण काय केल्या पूर्ण केल्या. ठीक आहे. सो आता मार्केटमध्ये काय नाही एक नवीन मटेरियल आलेलं आहे. ठीक आहे. तो तुला ते बनवायचंय सिस्टम मध्ये बनवायचं. आपण कसं करणार ते आपण आता बघू की मार्केट मधलं नवीन मटेरियल आलं असेल ते आपण सिस्टम मध्ये हे कसं बनवू शकतो. ठीक आहे. ओके. त्यासाठी काही स्टेप्स आहे. फर्स्ट स्टेप टाक क्रिएट मटेरियल. ओके. पाहते याचा SAP मेनू लॉजिस्टिक मटेरियल मॅनेजमेंट त्यात मटेरियल मास्टर मध्ये गेल्यावरती मटेरियल मध्ये दोन ऑप्शन एक क्रिएट स्पेशल एक क्रिएट जनरल. ठीक आहे. क्रिएट स्पेशल मध्ये गेलो तर मी तुला जे आता पे मटेरियलचे टाईप लिहून दिले होते राईट ते मटेरियल टाईप पैकी जे तुला मटेरियल टाईप मटेरियल बनवायचे सिस्टम मध्ये ते तुला इथे ट्रान्झॅक्शन कोड याचा दिलेला आहे. रॉ मटेरियल बनवायचं तर MMR1 आहे. सेम बनवायचं तर MMB1 आहे. फिनिश मटेरियल बनवायचं तर MMF1 आहे. ह्याचे तुला काय दिलेले वेगवेगळे तुला इथं ट्रान्झॅक्शन कोड दिले. हे झालं तुझं क्रिएट स्पेशल. क्रिएट जनरल मध्ये गेला तर तुला एकच ट्रान्झॅक्शन कोड तो म्हणजे MM01. तर तू एका ट्रान्झॅक्शन कोड यूज करून तू बाकी सगळे मटेरियल जितके तो टाईपने तू शिकवले सगळे टाईप तू याच्यामध्ये बनवू शकतो. कंपनी जाव कुठे जाव कोणत्या ठिकाणी तुला MM01 हाच ट्रान्झॅक्शन कोड यूज करायचा आहे. ठीक आहे. डबल क्लिक करायचं याला. डबल क्लिक केल्यानंतर मी तुला जितकं पण आता इंडस्ट्री सेक्टर हे शिकवलं तुला इंडस्ट्री सेक्टर आपण बनवलं स्वतःचं राईट तर ते यूज करायचं नाही. आपल्या इथे यूज करायचं स्टँडर्ड पॅरामीटर. स्टँडर्ड काय मेकॅनिकल इंजिनिअरिंग स्टँडर्ड आहे. खाली मटेरियल टाईप घ्यायचं मटेरियल आपण जे बनवलं ते घ्यायचं नाही. आपल्याला घ्यायचं इथं स्टँडर्ड रॉ मटेरियल. स्टँडर्ड वगैरे स्टँडर्ड कोणतं आहे स्टँडर्ड रॉ मटेरियल ऑरएच हे तुमचं स्टँडर्ड पॅरामीटर आहे. सो हे सिलेक्ट करायचं. प्रत्येक वेळेस मटेरियल जेव्हा पण बनवशील तेव्हा हेच मटेरियल तुम्ही हेच पॅरामीटर जे इनपुट पॅरामीटर असणार आहे ते हेच सेट करायचे किंवा घ्यायचे. ठीक आहे. दुसरे घ्यायचे नाही. तुला करायचं एंटर. इथे तुला सिलेक्ट व्ह्यू विचारते. माझं ऍज अ MM साठी हे काही व्ह्यू सिलेक्ट केलेले बेसिक डेटा 1 लिहून घे कोणते व्ह्यू सिलेक्ट करायचे ते. बेसिक डेटा 1 परचेसिंग जनरल प्लॅन डेटा आणि अकाउंटिंग 1 हे 4 व्ह्यू सिलेक्ट करायचे. ठीक आहे. तर काय करायचं मग ऑर्गनायझेशन लेवलवरती क्लिक करायचं. जर क्लिक केलं प्लॅन टाकायचा. प्लॅन आपला कोड काय ADPO. लोकेशन टाकायचं. आपण लोकेशन बनवले ते 0001 कारण काय खाली रॉ मटेरियल आहे म्हणून रॉ मटेरियल घेतलं आपण 001 राईट. एंटर. एंटर केलं. इथे टाकायचं मटेरियलचं डिस्क्रिप्शन. आता
एक मिनिट जस्ट. हॅलो, अरे मी काय म्हणतो ऐक ना, फोन उचलू. ठीक आहे. सो इथं आपलं काय करायचं, मटेरियलचं नाव टाकायचं. पहिले मटेरियलचं कोड टाकले तर आलेलं ऑटोमॅटिक. आता मटेरियलचं नाव टाकायचं. आता मी टाकतोय रॉ मटेरियल. ठीक आहे, रॉ मटेरियल टाकलं मी. इथे घ्यायचं बेस युनिट ऑफ मेजर. आता हे रॉ मटेरियल आपण कशामध्ये मोजणार, इंच मध्ये मोजणार, केजी मध्ये मोजणार, लिटर मध्ये मोजणार, ml मध्ये मोजणार, कशात मोजणार. तो मी घेतो तर याला की इंच मध्ये मोजणार. ठीक आहे, इंच मध्ये. देन इथं मटेरियल ग्रुप टाकायचं. मग मटेरियल ग्रुप काय टाकायचा, समजा इथं माझं असतं मोबाईल किंवा कम्प्युटर, तर मी काय घेतलं असतं इथे इलेक्ट्रॉनिक्स हा सेट केला असतं. राईट, मटेरियल ग्रुप. तुमच्या मटेरियलच्या अकॉर्डिंग तुम्हाला मटेरियल ग्रुप घ्यावा लागेल. माझं मटेरियल आहे ROH किंवा रॉ मटेरियल आहे. सो मी त्या अकॉर्डिंग करतो इथं रॉ मटेरियल सिलेक्ट करणार. ठीक आहे, पहिला करणार मी एंटर आणि एवढं सेट टाकायचे. पर्चेसिंग मध्ये आपलं मेन टॅब, आपला मेन व्ह्यू आपला परचेसिंग असेल. ठीक आहे, सो याच्यामध्ये जायचं तर परचेसिंग ग्रुप टाकायचं. तर परचेसिंग ग्रुप म्हणजे काय की तुमच्याकडे 3,000 मटेरियल तुमच्याकडे, तो 3,000 मटेरियल पैकी तुमच्याकडे काम करणारे परचेसिंग मध्ये 3 जण आहेत. तुम्ही प्रत्येकी 1,000 तुम्ही काय करणार, मटेरियल डिवाइड करून देणार. 1,000 पैकी 3,000 पैकी कोणतं मटेरियल हा कोण यूज करणार किंवा कोण मागवणार हे तुम्हाला कसं कळणार. तर मग कसं कळणार ते, या परचेसिंग ग्रुपमध्ये. या परचेसिंग ग्रुपमध्ये काय करायचं, नाव टाकायचं की हे जो मटेरियल आहे वरचा आपण जो बनवतोय हा, तर हा कोण मागवणार. तर मग त्यानुसार सेट करायचं. तर सांगतो मी करतो अजिंक्य. तू स्वतःच पण बनवू शकतो, आपण शेवटी ते बनवू. ठीक आहे, हे झालं तुझं. देन नंतर तुझं इथं आहे मटेरियल स्टेटस. तर मटेरियल स्टेटस म्हणजे काय, ते दिलेलं तुम्हाला डिझाईन प्लॅन यूज वगैरे असे दिलेच. आपण याच्यामधलं फक्त डिझाईन अँड प्लॅन हेच यूज करतो म्हणजे यूज नाही करत, पण ते यूज होतो. त्याचा अर्थ तू समजून सांगतो काय असतं ते, की समजा आता तुला हे करायचं, काय म्हणतात त्याला, शब्द आठवण नाही आहे मला ते. हा, सो कस्टमर सांगतोय तुला की आपलं जे मटेरियल आहे ना त्याचं डिझाईन जरा चेंज कर. म्हणजे तुमच्याकडे समजा राऊंड शेपची जर कॅप असेल तुमची, तर तो काय सांगेल की त्याला मला स्क्वेअर शेप मध्ये करून द्या. तुम्ही कस्टमरला तर नाही म्हणू शकत नाही, कारण तुमचा बिझनेस आहे तिथं. सो त्यावेळेस काय करणार तुम्ही, तुमचं जे मटेरियल आहे त्या मटेरियल मध्ये तुम्ही हे डिझाईन अँड प्लॅन हा नावाचा फ्लॅग इथं अप्लाय करणार. मग हा नाव फ्लॅग जर तुम्ही अप्लाय केला तर मग तो तुमचा हा जो मटेरियल आहे तुमचा प्रोक्युरमेंट मध्ये येणार नाही. म्हणजे तो रेस्ट्रिक्ट करून टाकेल तुमच्या प्रोक्युरमेंटला. तुमचं समजा ज्यांनी ते सेट केलेलं आहे आणि त्याने समजा जो मटेरियल बघतोय परचेसर, त्याचे अचानक जर त्याची बदली झाली किंवा त्याला कंपनी काढून टाकलं, त्याने कंपनी सोडून गेली, जो नवीन येणार माणूस त्याला काय माहिती की तुमचा हा जो मटेरियल आहे रॉ मटेरियल त्याच्या अगेन्स्ट मध्ये तुमचं जो कस्टमरने सांगितलंय की ह्याला चेंजेस करून द्या, हे तुम्हाला कळणार नाही. बरोबर, मग जर तिने अचानक याचा जर PO काढला, PR काढला, मग तो त्याला पाठवून तुमच्या सप्लाय वेंडरला, वेंडर काय करेल, तो मटेरियल पाठवून देईल. मग हे मटेरियल तुमच्या अंगावरती पडेल, कारण तुमचं कस्टमर काय म्हणलंय की जोपर्यंत माल तुम्ही चेंजेस करून देत नाही मटेरियल मध्ये तोपर्यंत मटेरियल मी घेणार नाही. मग तुमचं ते पडलं अंगावरती, म्हणून तुम्ही काय करता, याला हा फ्लॅग लावून टाकता डिझाईन अँड प्लॅन. मग तुमच्या नवीन माणसानं जरी याचा PR काढायचा प्रयत्न केला, PO काढायचा प्रयत्न केला, तर तो निघणार नाही, तिथे तुम्हाला एरर येईल. ठीक आहे, म्हणून आपण इथं हे जे मटेरियल स्टेटस यूज करतो त्याचा अर्थ आहे की इट इज यूज फॉर रेस्ट्रिक्शन ऑफ अ प्रोक्युरमेंट. ठीक आहे,
पुढे तुमचं व्हॅलिड फ्रॉम, ते तुमची ही जे तुम्ही मटेरियल लावलं आहे ते तुमचं कधीपासून व्हॅलिड व्हायला पाहिजे ती डेट टाकायची. देन तुमचं आहे क्वालिटी फ्री गुड डिस्काउंट. याचा अर्थ असं आहे की तुम्ही वेंडर सांगितलं की मला एक सेट ग्लासचा द्या, ठीक आहे. मग काय केलं त्याने, ग्लासचा सेट तुम्हाला दिला, त्यासोबत तुला एक ग्लास पण फ्री दिला. जर तुम्ही सेकंड सेंटर त्याला परत तुम्हाला अजून 2 ग्लासचे सेट दे, त्यांनी काय केलं तुम्हाला एक बॉटल फ्री दिली, तुम्हाला देऊन टाकली त्याच्यासोबत. मग तुम्ही जेव्हा पेमेंट करणार, त्या पेमेंट कशाचं करणार, त्या 2 ग्लास सेटच पेमेंट करणार. म्हणजे तुम्हाला एक्स्ट्रा तो एक ग्लास आणि एक बॉटल आली आहे त्याचं पेमेंट तुम्ही करणार नाही. ते काय तुमच्यासाठी फ्री गुड डिस्काउंट आहे, ठीक आहे. आणि खाली तुमचे ऑटोमॅटिक परचेस ऑर्डर, जेव्हा तुम्ही ऑटोमॅटिक परचेस ऑर्डर काढणार तेव्हा तुम्हाला हा चेकबॉक्स क्लिक करावा लागतो, ठीक आहे. नाहीतर क्लिक करायची गरज नाही. खाली येऊ, खाली इथं परचेसिंग व्हॅल्यू की तुम्ही स्वतःचं परचेसिंग व्हॅल्यू की बनवू शकता. त्याचा ट्रान्झॅक्शन कोड वेगळा आहे, इथं तुम्ही स्वतःचं सेट करू शकता रिमाइंडर. आता रिमाइंडर कशी आहे पाहिजे, रिमाइंडर दिले इथे, ही रिमाइंडर खाली असता येतं. रिमाइंडर काय तुमचं फर्स्ट रिमाइंडर एक्सपेंडिचर, सेकंड आणि थर्ड रिमाइंडर एक्सपेंडिचर, असे तुम्ही ते रिमाइंडर सेट करू शकता. इथं तुम्हाला इंटरव्हल दिलेली असती, जसं 10ची दिलेली आहे तशी तुम्ही 5ची इंटरव्हल तुम्ही सेट करू शकता. तर 5ची इंटरव्हल म्हणजे कशी येणार, मग तुम्हाला जो व्हेंडर आहे त्या व्हेंडरला काय करावं लागतं, तुम्हाला ड्यू डेटच्या आधी तुम्हाला रिमाइंडर द्यायचं. आता तुमची जर समजा 30 तारखेची तुमची जर समजा हे काय ड्यू डेट आहे, ओके, तर तुम्ही काय करणार, मग तुम्ही 5 जर रिमाइंडर जसं टाकला असेल त्याच्यामध्ये इंटरव्हल सेट केला असेल तर मग रिमाइंडर कसं जाणार, फर्स्ट रिमाइंडर जाणार तुमचा त्याला 30 तारीख आहे ना, तर मग तो 30 25 म्हणजे 20 25 20 तारखेला फर्स्ट रिमाइंडर जाईल. देन सेकंड जाईल त्याला 25ला आणि थर्ड जाईल त्याला 30 तारखेला. जर तुम्ही त्याच्यामध्ये परचेसिंग व्हॅल्यू की बनवताना मायनस साईन अप्लाय केली तर, आणि जर पॉझिटिव्ह साईन जर अप्लाय केली तर तुमचं ड्यू डेटच्या नंतर जाईल, ठीक आहे. ड्यू डेटच्या नंतर म्हणजे कशी, मग 30 नंतर 5 नंतर 10 अशी तुमची ही रिमाइंडर त्याला जाते, ठीक आहे. सो याला क्लोज करायचं. हे तुमचं फर्स्ट रिमाइंडर. त्यानंतर शिपिंग इन्स्ट्रक्शन मध्ये तुम्हाला अंडर डिलिव्हरी टॉलरन्स आणि ओव्हर डिलिव्हरी टॉलरन्स हे तुम्हाला सेट करावं लागतं, राईट. इथे तुम्हाला दिले अंडर टॉलरन्स आणि ओव्हर डिलिव्हरी टॉलरन्स. आता याच्यामध्ये सेट केल्यावर म्हणजे काय की जर तुम्ही 2% जर तुम्ही सेट केलं, ठीक आहे, 2%. आता जर मी अंडर डिलिव्हरी टॉलरन्स जर 2% सेट केलेलं आहे किंवा मी सेट केलंच नाही समजा सुरुवातीला, तर तुमचं जेव्हा तुमचं इनव्हॉइस आहे मटेरियल सोबत, जर त्याच्यामध्ये मी 100 क्वांटिटीची पीओ काढली होती आणि जर माझ्या तिथे 120 क्वांटिटी आणतोय तर सिस्टम अलाउड करणार नाही, GRN होणार नाही. आणि जर तो 80 क्वांटिटी आणतोय तरी तुमचं सिस्टम अलाउड करणार नाही. मग तुम्ही काय करता, ओव्हर डिलिव्हरी टॉलरन्स आणि अंडर डिलिव्हरी टॉलरन्स हे 2% सेट करता. 2% सेट केल्यावर काय होईल, मग जर 100 क्वांटिटी त्याने 120 जरी आणलं तरी ऍक्सेप्ट करेल सिस्टम, आणि त्याने 80 क्वांटिटी जरी आणलं तरी तुमची सिस्टम ही ऍक्सेप्ट करून घेईल, ठीक आहे. त्याला म्हणतो आपण ओव्हर डिलिव्हरी आणि अंडर डिलिव्हरी टॉलरन्स. खाली तुमचं GR प्रोसेसिंग टाइम, म्हणजे तुमच्याकडे काय मटेरियल तुमच्या गेटवरती आले, गेट पासून तर तुमच्या प्लांट पर्यंत, प्लांट तुमच्या गेटच्या बाजूला असणार नाही. असं होत नाही की तुमचं गेटच्या बाजूला तुमचा प्लांट हा 2 किलोमीटर 4 किलोमीटर 5 किलोमीटर दूर असेल. त्यानंतर मग तुम्ही काय करणार, त्याच्यावरती तुमचा जो सिक्युरिटी गार्ड आहे तो मटेरियल चेक करेल. त्यानंतर तो चेक करेल तुमचं फिजिकल मटेरियल. त्यानंतर तुमचं पर्चेसिंग वाला जो असेल तो चेक करेल फिजिकल मटेरियल आणि इनव्हॉइस. त्यानंतर तुमचा स्टोर वाला चेक करेल. त्यानंतर ते मटेरियल अनलोड होईल. त्यानंतर तुम्ही GRN करणार. मग या सगळ्या प्रोसेसिंगला जो टाइम लागतो त्याला म्हणतो आपण GR प्रोसेसिंग टाइम. GR म्हणजे गुड रिसिप्ट प्रोसेसिंग टाइम, ओके. तर फक्त याच्यामध्ये काय फिल करायचे, 4 गोष्टी तर फिल करा, 3 गोष्टी 4 गोष्टी. हे ऑर्डर युनिट आहे. आता मला तुला व्हेंडरला ऑर्डर कशामध्ये द्यायची, मला व्हेंडरला ऑर्डर KG मध्ये द्यायची. म्हणजे काय की पॅकिंग म्हणून स्टँडर्ड पॅकिंग जे येतं ना ते KG मध्ये. मग मी एंटर केल्यावरती विचारतो ते कन्व्हर्जन फॅक्टर युनिट ऑफ मेजर, म्हणजेच की 1 kg म्हणजे किती इच असं होणार तुमचं, ठीक आहे. तर मला 1 kg म्हणजे 10 इच होणार. एंटर करणार, सिस्टम तुमचं ऑटोमॅटिक कॅल्क्युलेशन करून घेईल, ठीक आहे. एंटर अकाउंटिंग 1 मध्ये यायचं. या अकाउंटिंग 1 मध्ये तुम्हाला काय करायचं, व्हॅल्युएशन क्लास टाकायचा. सो प्रत्येक मटेरियल टाईपसाठी व्हॅल्युएशन, मी जितकं पण तुम्हाला मटेरियल टाईप शिकवले आता लास्ट टॉपिकला, तर प्रत्येक मटेरियल टाईपसाठी एक व्हॅल्युएशन क्लास असतो.
तसं रॉ मटेरियलसाठी व्हॅल्युएशन क्लास तुमचा 3000. कधी पण 3000 सिलेक्ट करायचं रॉ मटेरियलसाठी. देन प्राइस कंट्रोल व्ही सिलेक्ट करायचं. ठीक आहे. व्ही का करायचं, कारण की रॉ मटेरियलची प्राइस तुमची चेंज होत राहते फ्रिक्वेंटली आणि फिनिश प्रोडक्टची प्राइस ही चेंज होत नाही जास्त करून. म्हणून आपण व्ही सिलेक्ट करतो रॉ मटेरियलसाठी आणि एस सिलेक्ट करतो फिनिश मटेरियलसाठी. व्ही सिलेक्ट करायचं. व्ही सिलेक्ट केल्यावरती इथे खाली मुव्हिंग प्राइस विचारतात. मुव्हिंग प्राइस म्हणजे तुमचं मग व्ही असेल तर मी इथे टाकतो 10 रुपीज तुमची प्राइस असणार आहे त्या रॉ मटेरियलची. एंटर. येस. हे तुझं मटेरियल इथं क्रिएट. काही अडचण तुला याच्यामध्ये? नाही. आपण काय करू आता पुढे बघू. स्वतः मी जसं म्हणलं आपण परचेसिंग व्ह्यू बघितला, राईट. परचेसिंग मध्ये आपण काय होतं, मिस्टर अजिंक्य असं सेट केलं होतं. तर आपल्याला काय करते स्वतःच बनवायचंय. त्या ट्रान्झॅक्शन कोड आहे OME4. एंटर. इथे करायचं आपल्याला न्यू एंट्री. इथे टाकायचा परचेसिंग ग्रुप. मग मी काय टाकतोय PZ टाकतो परचेसिंग ग्रुप आणि नाव टाकतो इथं मिस्टर प्रणय. ओके. टेलिफोन नंबर टाकतो असं 000. एंटर. सेव्ह आणि एंटर. हे झालं तुझं परचेसिंग ग्रुप तयार. आता हा परचेसिंग ग्रुप काय करायचा तुला ऍड करायचा तुझ्या मटेरियलसाठी. ओके. तो मग जायचं मग इथे. मग त्यासाठी जर काय करायचं चेंज म्हणून ऑप्शन आपल्याकडे. चेंज मध्ये जायचं. MM02 हा ट्रान्झॅक्शन कोड आहे. डबल क्लिक करायचं. डबल क्लिक केल्यानंतर इथं मटेरियल तुझं ऑटोमॅटिक येईल. एंटर करायचं. व्ह्यू तुझे सिलेक्ट रेंज आहे तू MM01 साठी सेट केलेले ते. एंटर. प्लॅन टाकायचं. काय रे AD00 होता का की ADPO? ADP. बरोबर ना? हो. 0001. एंटर. मग इथं काय करायचं आता एंटर. परचेसिंग मध्ये जायचं. हे परचेसिंग ग्रुप दिसतंय. इथे जायचं. इथे चेक करायचं. आपल्याला आता PZ होतो ना. हे बघ PZ आलं. मिस्टर प्रणय. डबल क्लिक करायचं आणि याला करायचं सेव्ह. कंट्रोल S. हे झालं तुझं इथं मटेरियल सेव्ह विथ PZ. ओके. आता आपल्याला चेक करायचंय की आपण आपल्या सिस्टम मध्ये मटेरियल कोणते बनलेले आहे डिस्प्ले करायचं आपल्याला मटेरियलसाठी. डिस्प्ले जायचं. MM03 ट्रान्झॅक्शन कोड डबल क्लिक करायचं. मटेरियल एंटर. व्ह्यू सिलेक्ट राहील. एंटर. प्लान टाकायचं इथे ADPO 001 लोकेशन. एंटर. फक्त मटेरियल तुम्ही इथे बघू शकता. जस्ट वेट कर एक.
हॅलो भाई बाहर की बाहर का आहे ओके प्रणय तो आपण डिस्प्ले केला आता पुढे आता चेंज करायचंय हे जरा डिस्प्ले बॅक नेक्स्ट आपलं की आपला ह्या मटेरियलच्या रिगार्डिंग कोणी काही चेंजेस केले का आपल्या याच्यामध्ये सिस्टम मध्ये की नाही मटेरियल मध्ये तुम्ही ते डिस्प्ले चेंजेस करायचं MM04 ट्रान्झॅक्शन कोड डबल क्लिक मटेरियल टाकायचं प्लॅन टाकायचं आणि एक्झिक्यूट करायचं तिथे तुमचे 2 चेंजेस दिसत आहे ठीक आहे 11 तारीख टाइम पण दिलाय युजर पण दिलाय आणि ट्रान्झॅक्शन कोड काय यूज केलेला ते पण दिले की चेंजेस कोणत्या ट्रान्झॅक्शन कोडने झाले ठीक आहे सो मला काय करायचं सिलेक्ट करायचं असतं की त्याला याला हे करायचं ओपन करायचं मग चेंज काय ऍक्शन काय घेतलेली आहे चेंज ऑर्गनायझेशन युनिट काय तुमचा प्लांट आहे देन फील्ड्स कोणते फील्ड मध्ये चेंज केलंय परचेसिंग ग्रुप काय चेंज केलं ओल्ड काय होतं एजे न्यू काय झालंय तुमचं पीजी ओके हे तुमचे चेंजेस तुम्हाला दिसून सिस्टम मध्ये हे झालं तुमचं डिस्प्ले आता आपल्याला ना आपल्या प्लांट मध्ये किती मटेरियल ते बघायचं ठीक आहे प्लांट मध्ये त्यासाठी ट्रान्झॅक्शन कोड आहे MM60 डबल क्लिक केलं इथं काय करणार मटेरियल काढणार मी EDP फक्त प्लांट टाकणार याला करणार एक्झिक्यूट आपल्या प्लांट मध्ये एकच मटेरियल हे मटेरियल तुमचा नंबर येणार प्लांटचं नाव येणार डिस्क्रिप्शन येणार कोणतं मटेरियल लास्ट चेंज कधी केलं ते येणार मटेरियलचा टाईप मटेरियल ग्रुप युनिट तुमचं परचेसिंग ग्रुप व्हॅल्युएशन क्लास त्याची प्राइस किती आहे ते सगळं येतं क्रिएट कोणी केलं ते पण येणार जितके काही मटेरियल तू क्रिएट करते सगळे तुला येते MS60 एक एक आता तुझं हे मटेरियल आहे मी काय करतो प्लॅन चेंज करतो मी माझा प्लॅन टाकतो एंटर एक्झिक्यूट केलं याला मी इतके सारे मटेरियल माझ्या प्लांट मध्ये बनवले ओके जसं मटेरियल बनवशील जसं प्रॅक्टिस करशील तसे तुला ते दिसत जातील ठीक आहे झालं इथं तुझा मटेरियल क्रिएशनचा टॉपिक संपलाय तुला तर याच्यामध्ये काही अडचण आहे का ते विचार शकतो मला नाही सगळं समजलंय व्यवस्थित हो म्हणजे नंतर मी व्हिडिओ रेकॉर्डिंग करून मी सगळं परत गो थ्रू करतो म्हणजे राईट सगळं लिहून घेशील व्यवस्थित पाथ ट्रान्झॅक्शन कोड त्याचे कन्सेप्ट काय ते लिहून घेशील व्यवस्थित हा ते PDF मला मिळाले नाही की ते तुमचे आहेत का ते कोणती रे ते तुम्ही खोलता ना कधी कधी PDF पाथ वगैरे सगळं. ते एकच एक फर्स्ट चॅप्टरचीच PDF फक्त ती बस अच्छा एक फर्स्टची आहे आणि कंट्रोलिंगची बस बाकी ओके. बाकीच्या याच्या नाहीच आहे तुला दोन्ही भेटल्या ना रेकॉर्डिंग मिळाले बाकी काय PDF काय दिली नाही नाही का नाही दिली वाटतं रे मला लक्षात नाही ओके सांगत रे मला लक्षात राहत नाही वेळेस तुला पाठवतो एक मिनिट हो दोन PDF आहेत माझ्याकडे दोन PDF घेऊन टाक तुला बाकी हँड नोटच काढलेले मी पण तुम्ही पण त्याच तुला सांगतो मी ओके बाकीचं लिहून घ्यायचं ओके हा बाकी काही अडचण असेल तर तू विचारू शकतो पाठीमाग ओके बाकी काही अडचण नाही नाही आता मी तेच परत गो थ्रू करीन पहिल्यापासून रेकॉर्डिंग घेतलं सगळं हो रेकॉर्डिंग मिळाली आता ह्याची पण घेऊन टाकतो ओके आजची घेऊन टाक इच्छा लगेच ठीक आहे हा चलो ठीक आहे बाय हॅव अ नाईस डे हा बाय अरे वर्ड
I just want